हां, हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम. लेक्चर नंबर आहे 3 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण तिसरी थेअरी ॲसिड आणि बेसची लक्षामध्ये घेणार आहोत. आणि ती जी थेअरी आहे ती आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी ऑफ ॲसिड अँड बेस. बघा काय म्हटलं आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी ऑफ ॲसिड अँड बेस. ही कन्सेप्ट, ही थेअरी आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. या थेअरीलाच प्रोटॉन थेअरी असं देखील म्हटलं जातं. प्रोटॉन म्हणजे H+ आयन. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की प्रोटॉनला H+ आयन हे कसं काय म्हणतोय आपण, तर त्याच्याकरता एक गोष्ट लक्ष द्या. या ठिकाणी समजा आपण हायड्रोजन ॲटम घेतला H11. हा जो हायड्रोजन ॲटम आहे, या हायड्रोजन ॲटमचं मी तुमच्यासमोर मॉडेल उभं करतो. या हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे आणि 0 न्यूट्रॉन्स आहेत. बघा लक्ष द्या, H11 जेव्हा आपण हायड्रोजन म्हणतो तेव्हा त्याच्याकडे एक प्रोटॉन असतो, एक इलेक्ट्रॉन असतो, त्याच्याकडे न्यूट्रॉन एकही नाही आहे, हे लक्षात घ्या. मग आता याला जर का आपल्याला दाखवायचं आहे तर काय दाखवाल तुम्ही, याच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे, याच्याकडे न्यूट्रॉन एकही नाही आहे आणि या ठिकाणी काय आहे, इलेक्ट्रॉन आहे. दिस इज हायड्रोजन ॲटम. ज्या वेळेला यातनं आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू, मायनस इलेक्ट्रॉन, यातला इलेक्ट्रॉन जर का आपण काढला तर हायड्रोजन गेट्स कन्व्हर्टेड इनटू H+. हायड्रोजन ॲटम जो आहे तो हायड्रोजन आयनमध्ये कन्व्हर्ट होईल. आता या हायड्रोजन आयनमध्ये कोण कोण आहे सांगा. हा न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे. इलेक्ट्रॉन तर आपण काढून घेतला, म्हणजेच H+ आयनकडे फक्त आणि फक्त काय असतो, प्रोटॉन. अँड दॅट्स वाय द H+ आयन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन. पुन्हा एकदा लक्ष द्या, हायड्रोजन 1 इट कंटेन 1 प्रोटॉन, 1 इलेक्ट्रॉन अँड 0 न्यूट्रॉन. ओके. When 1 electron is removed from hydrogen, then we get hydrogen ion. Now if we observe the model of hydrogen ion, it is found that it contain only 1 proton. म्हणजेच काय, तर H+ ion is nothing but a proton. आणि म्हणून या पूर्ण थेअरीमध्ये आपण H+ आयनला कोणता शब्द वापरणार आहोत, तर प्रोटॉन हा शब्दप्रयोग वापरणार आहे. आणि म्हणून या थेअरीला प्रोटॉन थेअरी असं देखील म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन थेअरी. काय थेअरीचं नाव सांगितलं होतं आपण पहा, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी ऑफ ॲसिड अँड बेस विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन थेअरी. नाव अकॉर्डिंग टू धिस थेअरी, व्हॉट इज ॲसिड? Acid is a proton donor. Acid is a substance which has tendency to donate proton. Acid is a substance which has tendency to donate H+ ion. H+ आयन म्हणजे प्रोटॉन देण्याची ज्यांची टेंडन्सी असते त्याला म्हटलं जातं ॲसिड. म्हणून काय दिलंय बघा, ॲसिड प्रोटॉन डोनर. प्रोटॉन म्हणजेच कोण, H+ आयन. हा H+ आयन डोनर आहे आणि म्हणून ॲसिडला प्रोटोजेनिक असा देखील शब्दप्रयोग वापरला जातो. डेफिनेशन कशी तयार कराल, व्हॉट इज ॲसिड? ॲसिड इज अ सबस्टन्स विच हॅज टेंडन्सी टू डोनेट प्रोटॉन टू अदर सबस्टन्स. हेन्स इट इज अ प्रोटॉन डोनर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोजेनिक. एक्झाम्पलच्या दरम्यान ही डेफिनेशन मी तुम्हाला परत समजावून सांगेल. बेसची डेफिनेशन काय आहे, व्हॉट इज बेस? बेस इज अ सबस्टन्स विच हॅज टेंडन्सी टू ॲक्सेप्ट प्रोटॉन फ्रॉम अदर सबस्टन्स. दुसऱ्या सबस्टन्सकडून प्रोटॉन ॲक्सेप्ट करण्याची ज्याची टेंडन्सी असते, प्रोटॉन मिळवण्याची ज्याची टेंडन्सी असते, त्याला म्हटलं जातं बेस. सो बेस इज प्रोटोफिलिक. फिलिक मीन्स लव्हिंग. ज्याला प्रोटॉन आवडतो, ज्याला प्रोटॉन स्वीकारायला आवडतं, घ्यायला आवडतं, त्याला प्रोटोफिलिक म्हणजेच काय म्हटलं जातं, बेस. थोडक्यात काय म्हणाल, ॲसिड हा प्रोटॉन डोनर आहे. जो प्रोटॉन म्हणजे H+ आयनला डोनेट करणारा म्हणजे ॲसिड आणि H+ आयन म्हणजे प्रोटॉनला स्वीकारणारा म्हणजे कोण आहे, बेस आहे. एक रिॲक्शन या ठिकाणी आपण लक्ष देऊ. बघा, HCl + NH3. HCl आणि NH3 या दोघांमध्ये जेव्हा रिॲक्शन केली जाते त्यावेळेला हा जो HCl आहे, हा HCl या NH3ला प्रोटॉन डोनेट करतो. म्हणजे HCl डोनेट्स प्रोटॉन. म्हणजेच HCl इज अ प्रोटॉन डोनर. आणि HCl जर का प्रोटॉन डोनर आहे तर त्याला साहजिकच तुम्ही काय म्हणणार, ॲसिड आपण म्हणणार त्याला.
दुसरीकडे हा जो NH3 आहे या HCl कडनं प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो, म्हणजेच NH3 हा प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे आणि NH3 जर का प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे तर प्रोटॉन ऍक्सेप्टरला काय म्हटलं जातं? बेस. पूर्ण वाक्य काय सांगाल? HCl donates proton to NH3. Hence HCl is a proton donor, that is acid. NH3 is a proton acceptor, that is base. समजता एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, या एक्झाम्पल मध्ये HCl हा वॉटरला प्रोटॉन डोनेट करतोय. As HCl donates proton to water, HCl is a proton donor, that is it is acid. वॉटर हा प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतोय म्हणजे वॉटर हा प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे, म्हणजेच तो बेस आहे. तिसरं एक्झाम्पल घ्या. वॉटर आणि NH3 या दोघांमध्ये आपण रिॲक्शन केली. या रिॲक्शन मध्ये आता वॉटर हा प्रोटॉन डोनेट करणार आहे. मग ॲज वॉटर डोनेट्स प्रोटॉन टू NH3, वॉटर इज अ प्रोटॉन डोनर, दॅट इज वॉटर ॲक्ट्स ॲज अ ॲसिड हियर. NH3 accept proton, it means NH3 is a proton acceptor, म्हणजेच NH3 हा बेस आहे. 3 उदाहरणं तुमच्या समोर मांडले. या तिन्ही उदाहरणामध्ये एकच गोष्ट समजते, जो सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करेल तो आहे ऍसिड आणि जो सबस्टन्स प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल तो कोण आहे? बेस. हेच आपण या 2 मुद्द्यांमध्ये सांगितलं होतं की ऍसिड इज अ प्रोटॉन डोनर अँड बेस इज अ प्रोटॉन ऍक्सेप्टर. कुठलीही ऍसिड बेस थेअरी म्हटली की त्याच्यामध्ये पहिले ऍसिडची डेफिनेशन, मग बेसची कन्सेप्ट, फॉलोड बाय न्यूट्रलायझेशनची कन्सेप्ट सुद्धा महत्त्वाची असते आणि प्रत्येकाची न्यूट्रलायझेशनची स्वतःची वेगळी डेफिनेशन आहे. जसं क्लासिकल थेअरीची काय डेफिनेशन होती? ऍसिड रिॲक्ट्स विथ अ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. नंतर काल आपण अरेनियसची डेफिनेशन बघितली होती. H+ आयन फ्रॉम ऍसिड कंबाइन्स विथ OH- आयन फ्रॉम बेस टू प्रोड्यूस अनडिसोशिएटेड वॉटर, दॅट इज न्यूट्रलायझेशन अकॉर्डिंग टू अरेनियस. आता आपण लॉरी ब्रॉन्स्टेडची न्यूट्रलायझेशनची कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहे. काय आहे डेफिनेशन ती लक्षात घ्या. या ठिकाणी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ न्यूट्रलायझेशन अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड? पहा, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन. लक्ष द्या, ही एक प्रोसेस आहे. व्हॉट इज न्यूट्रलायझेशन? इट इज द प्रोसेस और इट इज द रिएक्शन in which there is a transfer of proton from acid to base to form a new pair of acid and base. To form a new pair of acid and base. म्हणजे लॉरी ब्रॉन्स्टेडनी एक नवीन गोष्ट आपल्याला सांगितली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की ऍसिड आणि बेस मध्ये रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रॉडक्ट मिळतात त्या प्रॉडक्ट मध्ये सुद्धा एक ऍसिड असतो तर एक बेस असतो. पहिल्या डेफिनेशन मध्ये काय होतं क्लासिकल थेअरीच्या की ऍसिड रिॲक्ट्स विथ अ बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. त्यांचं म्हणणं होतं की प्रॉडक्ट मध्ये कोण मिळतो? सॉल्ट आणि वॉटर मिळतो. तर अरेनियसच्या डेफिनेशन मध्ये काय होतं की ऍसिडचा H+ आयन कंबाइन्स विथ बेसच्या OH- आयन सोबत टू प्रोड्यूस अनडिसोशिएटेड वॉटर ॲज अ प्रॉडक्ट. तर या ठिकाणी लॉरी ब्रॉन्स्टेडचं काय म्हणणं आहे? लॉरी ब्रॉन्स्टेड म्हणतो की इट इज द प्रोसेस. न्यूट्रलायझेशन ही एक प्रोसेस आहे, न्यूट्रलायझेशन ही एक रिॲक्शन आहे ज्यामध्ये देर इज अ ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन, देर इज अ ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन फ्रॉम ऍसिड टू बेस टू प्रोड्यूस अ न्यू पेअर ऑफ ऍसिड अँड बेस. नवीन ऍसिड आणि बेस ते प्रॉडक्ट म्हणून तयार करतात. या प्रोसेसला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन आणि या प्रोसेसमध्ये ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन होतं म्हणून या प्रोसेसला अजून एक नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज प्रोटोलिसिस. म्हणजे पहिले ऍसिड प्रोटॉन डोनर प्रोटोजेनिक, बेस प्रोटॉन ऍक्सेप्टर प्रोटोफिलिक, नंतर न्यूट्रलायझेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन म्हणजे प्रोटोलिसिस. पुन्हा कन्सेप्टकडे लक्ष द्या. मी HCl आणि NH3 या दोघांची रिॲक्शन बघितली. या दोघांमध्ये काय दिसतंय तर HClचं कन्व्हर्शन Cl- मध्ये झालंय. म्हणजेच काय दिसतंय तर HClनी प्रोटॉन डोनेट केलेला आहे म्हणूनच तो Cl- मध्ये झाला ना, कारण HClचं Cl- म्हणजे यातनं H+ कमी झाल्याचं दिसतंय. म्हणजेच यांनी प्रोटॉन डोनेट केलाय हे कन्फर्म. म्हणजे तो कोण आहे? ऍसिड. बरं बघा, NH3चं रूपांतर कोणामध्ये झालेलं आहे? NH4+ मध्ये झालेलं आहे. NH3 गेट कन्व्हर्टेड टू NH4+.
याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी H प्लस आयन वाढलेला आहे, म्हणजेच NH3 नी प्रोटॉनला ऍक्सेप्ट केलेला आहे. ॲज NH3 ऍक्सेप्ट प्रोटॉन, नॅचरली वी कॅन से दॅट इट इज बेस. HCl donate proton, it is acid. NH3 accept proton, it is base. And the process of transfer of proton from acid to base to produce a new pair of acid and base, that is called as neutralization, or it is called as protolysis. खालचं एक्झाम्पल घ्या. चला इथे बघा, HCl ची वॉटर सोबत आपण रिॲक्शन घेतोय. मला सांगा, HCl नी वॉटर सोबत रिॲक्शन करून स्वतःचं रूपांतर कोणात केलं, Cl मायनस मध्ये केलेलं आहे. म्हणजेच HCl नी H प्लस आयनला डोनेट केलेलं आहे. म्हणजेच HCl हा काय म्हणून काम करतोय, ऍसिड म्हणून काम करतोय. तर H2O चं रूपांतर कोणात झालेलं आहे, H3O प्लस मध्ये. म्हणजेच यामध्ये प्रोटॉन वाढल्याचं दिसतंय. म्हणजेच वॉटरनी प्रोटॉनला ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजेच वॉटर कोण असला पाहिजे, बेस असला पाहिजे. म्हणजे HCl हा प्रोटॉन डोनर म्हणजे ऍसिड, वॉटर म्हणजे प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणजे कोण आहे, बेस. बरं, या दोघांनी आपापसात रिॲक्शन करून जे प्रॉडक्ट तयार केले त्यातला एक असेल बेस, तर दुसरा कोण असेल, ऍसिड. तुमच्या समोर हा प्रश्न निर्माण होईल की मी Cl मायनसला बेस आणि H3O प्लसला ऍसिड का म्हणतोय. हे कशावरनं ठरलं की हा बेस आहे हा ऍसिड आहे, किंवा इथे सुद्धा हा बेस आहे हा ऍसिड आहे, कशावरनं ठरेल. तर एक काम करा, बॅकवर्ड रिॲक्शन बघा. जसं आपण फॉरवर्ड रिॲक्शन बघितली की HCl प्रोटॉन डोनेट करतो म्हणून ऍसिड आहे, NH3 प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून बेस आहे. आता बॅकवर्ड रिॲक्शन कडे चला. या बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये काय दिसतं, तर NH4 प्लस Cl मायनस सोबत रिॲक्ट होतो आणि काय देतो तुम्हाला, NH3. मग NH4 प्लस रिॲक्ट्स विथ Cl मायनस अँड गेट कन्व्हर्टेड टू NH3. म्हणजे काय दिसतंय, NH4 प्लसचं NH3 मध्ये रूपांतर झालंय. म्हणजेच यांनी काहीतरी गमावलेलं आहे. काय गमावलाय, H प्लस आयन. म्हणजे हा H प्लस आयन डोनेट करतोय Cl मायनसला. मग हा H प्लस आयन डोनेट करतोय, म्हणजेच हा कोण असला पाहिजे, ऍसिड. Cl मायनसचं रूपांतर कोणात झालेलं आहे, HCl मध्ये. म्हणजे Cl मायनसनी यातला प्रोटॉन ऍक्सेप्ट केलेला आहे. इथे दाखवू आपण, हा प्रोटॉन त्यांनी ऍक्सेप्ट केला आहे. म्हणजे Cl मायनस प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे, म्हणजेच कोण आहे, बेस आहे. अशा तऱ्हेने हे ऍसिड आणि बेस प्रॉडक्ट मधले आपण ठरवतो. इथे पण बघा, HCl प्रोटॉन डोनेट करतो म्हणून ऍसिड, वॉटर प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून बेस. आता या दोघांना, याला बेस आणि याला ऍसिड का म्हटलं बघा, H3O प्लस रिॲक्ट्स विथ Cl मायनस अँड गेट कन्व्हर्टेड टू H2O. म्हणजेच H3O प्लसनी प्रोटॉन डोनेट केलेला आहे. बरं, Cl मायनसचं रूपांतर HCl मध्ये झालं, म्हणजे Cl मायनसनी तो प्रोटॉन ऍक्सेप्ट केलेला आहे. इट मीन्स H3O प्लस डोनेट्स प्रोटॉन टू Cl मायनस. Hence H3O plus is proton donor, that is acid, and Cl minus is proton acceptor, that is base. त्यामुळे जो प्रॉडक्ट मिळतो आहे त्या प्रॉडक्ट मध्ये सुद्धा ऍसिड आणि बेसच मिळत असतो, हे लॉरी ब्रॉन्स्टेडनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग पूर्ण न्यूट्रलायझेशनची डेफिनेशन काय झाली, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन फ्रॉम ऍसिड टू बेस टू प्रोड्यूस अ न्यू पेअर ऑफ ऍसिड अँड बेस, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. एक अजून एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ. हे खाली दिलंय बघा, वॉटर आणि NH3 या दोघांमध्ये रिॲक्शन आहे. आता वॉटर याला प्रोटॉन डोनेट करतोय. परत प्रश्न निर्माण होईल, हे कसं समजलं की वॉटर NH3 ला प्रोटॉन डोनेट करतोय. चला प्रॉडक्ट मध्ये बघा, H2O चं रूपांतर कोणात झालंय, OH मायनस मध्ये. म्हणजेच H2, इथे दोन हायड्रोजन दिसतात, इथे एकच दिसतोय. म्हणजे याचा अर्थ यांनी H प्लस आयन डोनेट केलेला आहे. मग वॉटरनी H प्लस आयन डोनेट केलेला आहे, म्हणजेच तो प्रोटॉन डोनर आहे, म्हणजेच तो ऍसिड आहे. बरं, NH3 ला बेस का म्हणतोय, तर NH3 कोणात कन्वर्ट झालाय बघा, NH4 प्लस मध्ये. याचा अर्थ NH3 नी हा प्रोटॉन ऍक्सेप्ट केला आणि NH3 चं रूपांतर NH4 प्लस मध्ये झालं. म्हणजेच NH3 हा प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे, म्हणजेच तो बेस आहे. हे क्लिअर झालं. आता या दोघांमध्ये ठरवायचं आहे आपल्याला, कोण ऍसिड कोण बेस आहे. चला लक्ष द्या, OH कोणामध्ये कन्वर्ट झाल्यासारखा वाटतोय, H2O,
केव्हा कन्व्हर्ट होईल? OH एकच हायड्रोजन आहे, H2O दोन आहेत, म्हणजे याच्याकडे H+ आयन वाढायला पाहिजे, म्हणजे याला H+ आयन ॲक्सेप्ट करावा लागेल. बरं, NH4+ रूपांतर कोणामध्ये होत आहे? NH3, म्हणजे हा प्रोटॉन डोनेट करून NH3 मध्ये कन्व्हर्ट होऊ शकेल. यांनी जर का प्रोटॉन ॲक्सेप्ट करायचं म्हटलं तर NH4+ NH5 वगैरे काहीतरी होईल, पण हा NH4चा काय झाला? NH3, म्हणजे यांनी प्रोटॉन डोनेट केलेला आहे, हा डोनेट केला प्रोटॉन. मग जो प्रोटॉन डोनेट करतो तो कोण? ॲसिड, आणि जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो तो कोण? बेस. या 3 एक्झाम्पलवरनं मी एक गोष्ट क्लिअर केली आहे, ती म्हणजे व्हॉट इज ॲसिड, व्हॉट इज बेस, व्हॉट इज न्यूट्रलायझेशन. Proton donors are called as acid. Proton acceptors are called as base. And the process of transfer of proton from acid to base to produce a new pair of acid and base, that is called as neutralization reaction. या रिॲक्शन्स कडे बघताना एक कन्सेप्ट अजून आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायची आहे, आणि ती कन्सेप्ट आहे कॉन्जुगेट पेअर ऑफ ॲसिड अँड बेस. आता कॉन्जुगेट पेअर ऑफ ॲसिड अँड बेस ही काय कन्सेप्ट आहे हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत. व्हॉट इज कॉन्जुगेट पेअर ऑफ ॲसिड अँड बेस? यातलंच एक उदाहरण उचलतो आणि ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो. समजा आपण घेतला HCl व्हेन रिॲक्ट्स विथ NH3, बरोबर. HCl ची आपण रिॲक्शन NH3 सोबत केली की आपल्याला मिळतो Cl- आणि NH4+. ऑलरेडी आपण रिॲक्शन बघितलेली आहे. HCl + NH3 गिव्ह Cl- + NH4+. यामध्ये आत्ताच आपण क्लिअर केलं होतं की HCl जो आहे हा NH3 ला प्रोटॉन डोनेट करतो म्हणून हा ॲसिड आहे, आणि NH3 प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून तो बेस आहे. तर या बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये हा NH4 + Cl- ला प्रोटॉन डोनेट करतो म्हणून हा ॲसिड आहे, आणि Cl- प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून हा कोण आहे? बेस आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, ती महत्वाची गोष्ट कोणती आहे? HCl काय वाक्य आहे बघा. HCl बाय डोनेटिंग प्रोटॉन गेट्स कन्व्हर्टेड इनटू Cl-. हा जो HCl ॲसिड आहे हा प्रोटॉन डोनेट करतो आणि कोणामध्ये कन्व्हर्ट होतो? तर बेस Cl- मध्ये तो कन्व्हर्ट होतोय, आणि वापस येताना काय होत आहे? तर बेस Cl- ॲक्सेप्ट प्रोटॉन, बघा हा Cl- प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो अँड गेट कन्व्हर्टेड इनटू ॲसिड HCl. मी 2 वाक्य तुमच्या समोर तयार केलेत, याला बघून ते व्यवस्थित लक्षात घ्या. Acid HCl by donating proton get converted into base Cl-. वाक्य मनातल्या मनात बोला तुम्ही. हे काय आहे? Acid HCl by donating proton get converted into base Cl-. पहिलं वाक्य. आता बॅकवर्ड वाक्य काय आहे? बेस Cl- by accepting proton get converted into acid HCl. म्हणजे हा HCl प्रोटॉन डोनेट करून बेसमध्ये कन्व्हर्ट होतो, तर हा बेस प्रोटॉन ॲक्सेप्ट करून ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतो. याचा अर्थ ही अशी ॲसिड बेस पेअर आहे की विच कॅन बी इंटरचेंज ओनली बाय द लॉस ऑर गेन ऑफ प्रोटॉन. म्हणजे बघा, यांनी प्रोटॉन दिला की हा बेस बनतो, यांनी प्रोटॉन घेतला की हा ॲसिड बनतो. म्हणजे हे एकमेकामध्ये इंटर कन्व्हर्ट होतात, हे एकमेकामध्ये रूपांतरित होतात ओनली बाय द लॉस ऑर गेन ऑफ प्रोटॉन. सच अ पेअर ऑफ ॲसिड अँड बेस इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट पेअर ऑफ ॲसिड अँड बेस. HCl आणि Cl-. HCl and Cl- is a conjugate acid base pair. HCl आणि Cl- ला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर असं म्हटलं जातं. का म्हणतात? कारण HCl by donating proton get converted into base Cl- and base Cl- by accepting proton get converted into HCl. As they are interconverted into each other only by the loss or gain of proton, they are called as conjugate acid base pair. याचा अर्थ conjugate acid base pair differs only by proton. या दोघांमध्ये तुम्हाला फक्त
प्रोटॉनचा फरक दिसेल. याच्याकडे प्रोटॉन जास्त आहे, याच्याकडे प्रोटॉन कमी आहे. यातला प्रोटॉन काढला की Cl मायनस मिळेल, Cl मायनस मध्ये प्रोटॉन टाकला की HCl मिळेल. म्हणजे ही झाली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता ती लगेच लक्षात यावी, रिॲक्शनला पाहिल्या लक्षात यावी याच्याकरता म्हणून रिॲक्शनमध्ये एक गोष्ट केली जाते. ती म्हणजे काय, हा ऍसिड, याला नुसता ऍसिड म्हणण्याच्या ऐवजी ऍसिड 1 म्हणतात आणि याचा संबंध कोणाशी आहे, Cl मायनसशी, म्हणून याला बेस 1 असं म्हटलं जातं. म्हणजे ऍसिड 1 आणि बेस 1 इज अ फर्स्ट कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. मग आता न्यूट्रलायझेशन मध्ये इथे एकच कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे का, तर नाही, अजून एक आहे, ती पण आपण लक्षात घेऊ. दुसरी कोणती आहे, NH3 आणि NH4+. बघा, NH3 आणि NH4+. हा जो NH3 आहे हा प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो आणि NH4+ मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजे हा कोण येईल, बेस NH3 बाय ऍक्सेप्टिंग प्रोटॉन गेट कन्व्हर्टेड इनटू ऍसिड NH4+. आणि बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये ऍसिड NH4+ बाय डोनेटिंग प्रोटॉन गेट कन्व्हर्टेड इनटू बेस NH3. म्हणजे NH3 नी प्रोटॉन ऍक्सेप्ट केला की तो बनला ऍसिड आणि या ऍसिडनी प्रोटॉन डोनेट केला की तो बनला हा बेस. म्हणजे हा बेस ऍसिड मध्ये कन्व्हर्ट होतो बाय ऍक्सेप्टिंग प्रोटॉन, हा ऍसिड बेस मध्ये कन्व्हर्ट होतो बाय डोनेटिंग प्रोटॉन. म्हणजे ही अशी ऍसिड बेस पेअर आहे की जी एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्ट होते जस्ट बाय द लॉस और गेन ऑफ प्रोटॉन अँड दॅट्स वाय इट इज ऑल्सो अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. म्हणजे अजून एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आपल्याकडे आहे, ती आहे NH3 आणि NH4+. This is one more conjugate acid base pair. आता या ठिकाणी ती दर्शवण्यासाठी काय करायचं, तर या दोघांचा संबंध दाखवायचा आहे ना, मग याला बेस 2 म्हटलं तर याला काय म्हणा, ऍसिड 2 असं म्हणा. म्हणजे बघा, दोन कॉन्जुगेट पेअर झाल्या, एक झाली HCl आणि Cl- आणि दुसरी झाली NH3 आणि NH4+. म्हणजे या न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये दोन कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. कोणाला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणायचं, डेफिनेशन दिली आपण बघा. इट इज अ पेअर ऑफ ऍसिड अँड बेस विच आर फॉर्म बाय गेन ऑर लॉस ऑफ प्रोटॉन. काय म्हटलंय, इट इज द पेअर ऑफ ऍसिड अँड बेस, जसं HCl आणि Cl-. इट इज द पेअर ऑफ ऍसिड अँड बेस विच आर फॉर्म बाय गेन ऑर लॉस ऑफ प्रोटॉन ओनली. फक्त लॉस ऑफ प्रोटॉन किंवा गेन ऑफ प्रोटॉननी ते एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्ट होतात. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. किंवा अजून एक डेफिनेशन आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरची, इट इज द ऍसिड बेस पेअर विच डिफर बाय प्रोटॉन ओनली. ज्या ऍसिड बेस पेअर मध्ये फक्त प्रोटॉनचा फरक आहे. बघा, NH3 NH4+, यात एक प्रोटॉन टाकला की झाला NH4+, यातनं प्रोटॉन काढला की झाला NH3. म्हणजे धिस पेअर डिफर ओनली बाय अ प्रोटॉन. धिस इज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. इथे सुद्धा HCl मधनं प्रोटॉन काढला की तो झाला Cl-. Cl- मध्ये प्रोटॉन टाकला की तो झाला HCl. म्हणजे ही सुद्धा एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. तुमच्या समोर दोन उदाहरणं अजून आहे, याच्यात बघू आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. मला सांगा, हा HCl हा प्रोटॉनला डोनेट करतो आणि कोणात कन्व्हर्ट होतो, Cl- मध्ये. म्हणजे HCl गेट कन्व्हर्टेड इनटू Cl- बाय डोनेटिंग प्रोटॉन. आणि उलट बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये धिस Cl- ऍक्सेप्ट प्रोटॉन अँड गेट कन्व्हर्टेड इनटू HCl. म्हणजेच काय, तर HCl आणि Cl- ही एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. तर दुसरी कोणती, H2O हा प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो आणि कोणामध्ये कन्व्हर्ट होतो, H3O+ मध्ये. तर H3O+ प्रोटॉन डोनेट करून कोणामध्ये कन्व्हर्ट होतो, H2O मध्ये. म्हणजे ही एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहे. इथे कोणत्या दोन कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर झाल्या सांगा, एक आहे HCl आणि Cl-. HCl अँड Cl- ही पहिली पेअर. आणि दुसरी पेअर कोणती झाली सांगा, H2O आणि कोणती, H3O+.
का बरं यांना कॉन्ज्युगेट पेअर म्हणतोय? कारण हे दोघं जण डिफर बाय प्रोटॉन ओनली आहे. हा ऍसिड आहे, हा बेस आहे, अँड दे डिफर जस्ट बाय प्रोटॉन. हा बेस आहे, हा ऍसिड आहे, दे डिफर जस्ट बाय प्रोटॉन. मग अ पेअर ऑफ ऍसिड अँड बेस विच डिफर्स ओनली बाय प्रोटॉन, इट इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. तिसरं उदाहरण घ्या. यामध्ये H2O प्रोटॉनला डोनेट करतो आणि कोणामध्ये कन्वर्ट होतो? OH मायनस मध्ये. म्हणजे याचा अर्थ हा H2O प्रोटॉन डोनेट करून बेस OH मायनस देतोय. तर बेस OH मायनस हा प्रोटॉनला ऍक्सेप्ट करून ऍसिड HCl देतोय. म्हणजेच H2O आणि OH मायनस यांचा संबंध आहे. मग ही पहिली ऍसिड बेस पेअर आहे, इथे लिहितो मी. पहिली ऍसिड बेस पेअर झाली H2O अँड OH मायनस. दे डिफर ओनली बाय प्रोटॉन. तर दुसरी जी पेअर आहे ती दुसरी पेअर कोणती? NH3 प्रोटॉन ऍक्सेप्ट करून NH4 प्लस मध्ये कन्वर्ट होतोय. तर NH4 प्लस प्रोटॉन डोनेट करून NH3 मध्ये कन्वर्ट होतोय. तर या दोघांचा संबंध येईल. याला बेस 2 आणि काय म्हणता येईल? ऍसिड 2. म्हणजे दुसरी पेअर कोणती झाली? NH3 अँड NH4 प्लस. ही एक पेअर अजून आपल्या समोर डेव्हलप झालेली आहे. 3 उदाहरणं मी तुमच्या समोर मांडली आहेत. कुठल्याही उदाहरणामध्ये तुम्ही कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर हे बघू शकता. कसं बघायचं? एक सिंपल गोष्ट आहे, लक्ष द्यायचं. हा HCl घेतला, पहिले हे बघायचं हा काय करतोय? तर हा Cl मायनस मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजेच काय करतोय? तर हा प्रोटॉन डोनेट करतोय. म्हणजे झाला, हा कोण झाला? ऍसिड. मग बघायचं NH3 हा कोणामध्ये कन्वर्ट झालाय? NH4 प्लस. काय वाटतंय? की हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय. म्हणजे कोण आहे? हा बेस. आता बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये बघायचं. या ठिकाणी Cl मायनस कोणात कन्वर्ट झालाय? HCl. कसा कन्वर्ट झाला असेल? तर प्रोटॉन ऍक्सेप्ट करून. म्हणजे कोण आहे? बेस. मग आला NH4 प्लस, कोणात कन्वर्ट झालाय? NH3. म्हणजे हा प्रोटॉन डोनेट करत असला पाहिजे. म्हणजे कोण आहे? ऍसिड. म्हणजे रिॲक्शन दिल्यानंतर पहिले प्रत्येक जणाची भूमिका पहिले फिक्स करा की कोण ऍसिड आहे, कोण बेस आहे, हे डिसाईड करा. जो प्रोटॉन डोनेट करेल तो ऍसिड, जो ऍक्सेप्ट करेल तो बेस. आता कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर कशी बघायची? हा HCl जो ऍसिड आहे तो प्रोटॉन डोनेट केल्यावरती कोण बनतोय? Cl मायनस. म्हणजे बेस बनतोय. आणि बेस Cl मायनस प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावर काय बनतोय? HCl. म्हणजे या दोघांचा संबंध आहे. हे एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट होतात जस्ट बाय लॉस ऑर गेन ऑफ प्रोटॉन. म्हणजे ही एक कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर आहे असं म्हणता येईल. दुसरी पेअर कशी? H2O चं रूपांतर H3O प्लस मध्ये झालंय. तर H3O प्लसचं रूपांतर H2O मध्ये होत आहे. हे एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट होतात जस्ट बाय लॉस ऑर गेन ऑफ प्रोटॉन. म्हणजे ही दुसरी कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर झाली आहे. अशा कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर आपल्याला शोधता आला पाहिजे. बोर्डाची परीक्षा असो की नीट JEE परीक्षा असो, त्यामध्ये बरेचदा रिॲक्शन देतात आणि रिॲक्शन देऊन तुम्हाला कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर शोधायला लावतात किंवा विचारतात 4 ऑप्शन मधली कोणती आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला ॲडिशनल देईल जे तुम्हाला स्वतःला सुद्धा सोडवता आले पाहिजेत की कोणाला कॉन्ज्युगेट ऍसिड म्हणायचं, कोणाला बेस म्हणायचं, हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. मग हे तिन्ही एक्झाम्पल्स मध्ये मी तुम्हाला कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर हे समजून सांगितलेलं आहे. साधी डेफिनेशन काय आहे? इट इज द ऍसिड बेस पेअर विच डिफर्स बाय प्रोटॉन ओनली. ठीक आहे. आता या थेरीचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी. सगळ्यात पहिलं ॲडव्हान्टेज आहे, धिस थेरी एबल टू एक्सप्लेन द ॲसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल ॲज वेल ॲज आयन. वाक्याकडे लक्ष द्या. या थेरीनी न्यूट्रल मॉलिक्यूलचं ॲसिडिक आणि बेसिक नेचर तर सांगितलंच, पण आयनचं सुद्धा ॲसिडिक आणि बेसिक नेचर स्पष्ट केलं आहे. या उदाहरणाकडे पाहिल्यावर लक्षात येतं, हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, हा ॲसिड आहे, हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, हा बेस आहे, हे आयन्स आहे आणि त्या आयनचं सुद्धा ॲसिडिक आणि बेसिक नेचर लॉरी ब्रॉन्स्टेडनी समजून सांगितलं आहे. म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये पहिलं ॲडव्हान्टेज क्लिअर होऊन जातं की लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी एबल to explain the acidic and basic nature of neutral molecule as well as ions. दुसरं त्याचं ॲप्लिकेशन आहे
इट इज अप्लिकेबल टू ॲक्वियस ॲज वेल ॲज नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट इव्हन इन द अब्सेन्स ऑफ सॉल्व्हंट. याच्या आधीची थेरी होती अरेनियस. अरेनियस नेहमी ॲसिड सांगा की बेस सांगा, तो सांगायचा पहिले वॉटरमध्ये टाका, म्हणजे इम्पॉर्टन्स कोणाला होतं, ॲक्वियस मिडियमला. पण लॉरी ब्रॉन्स्टेडनी असं कोणत्या एका विशिष्ट सॉल्व्हंटला महत्त्व दिलं नाही, किंवा सॉल्व्हंट नसला जरी तरी सुद्धा त्या सबस्टन्सचं त्यांनी ॲसिडिक आणि बेसिक नेचर समजावून सांगितलंय. उदाहरणार्थ या ठिकाणी HCl पाणी घेतलंय का, नाही, तरी पण तो कोण सिद्ध करून दाखवला त्यांनी, ॲसिड. अमोनिया त्याचं बेसिक नेचर सुद्धा या ठिकाणी समजावून सांगितलंय. म्हणजे द ॲसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ द सबस्टन्स ऑल्दो द ॲक्वियस सॉल्व्हंट इज देअर ऑर नॉट, त्याच्याशी काही संबंध नाही तरी सुद्धा कुठल्याही पदार्थाचं ॲसिडिक आणि बेसिक नेचर समजावून सांगण्याचं काम लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी करते आहे. म्हणून दुसरं ॲप्लिकेशन आहे, इट इज अप्लिकेबल टू ॲक्वियस ऑर नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट. तिसरं ॲप्लिकेशन आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी एबल टू एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इव्हन इन द अब्सेन्स ऑफ अ सॉल्व्हंट. ही रिॲक्शन आहे, इथे कोणता सॉल्व्हंट वापरलेला नाही आहे आणि तरी पण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन लॉरी ब्रॉन्स्टेडनी स्पष्ट केली आहे. म्हणजे हे तिसरं ॲप्लिकेशन, एबल टू एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन व्हेअर देर इज नो सॉल्व्हंट. आणि चौथं ॲप्लिकेशन आणि अत्यंत महत्त्वाचं ॲप्लिकेशन की लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी एबल to explain the amphoteric nature concept. What is amphoteric nature? What is amphoteric substance? The substance which can show both acidic as well as basic nature depending upon the condition with which it is reacting, that is called as amphoteric substance. जो substance कोणासोबत रिॲक्ट होतोय त्यावर त्याचं ॲसिडिक किंवा बेसिक नेचर अवलंबून असतं. म्हणजेच तो ॲसिड म्हणून पण काम करू शकतो किंवा बेस म्हणून पण काम करू शकतो, त्याला म्हटलं जातं एम्पोथेरिक सबस्टन्स. ही एम्पोथेरिक सबस्टन्सची जी कन्सेप्ट आहे ही लॉरी ब्रॉन्स्टेडनी आपल्याला समजावून सांगितली आहे. कशी, हे दुसरं आणि तिसरं उदाहरण बघा. या दुसऱ्या उदाहरणामध्ये वॉटर हा प्रोटॉन ॲक्सेप्टर होता, म्हणजे बेस होता, कारण तो HCl सोबत रिॲक्ट होत होता. म्हणजे वॉटर व्हेन रिॲक्ट्स विथ HCl इट बिहेव लाईक अ बेस. पण तोच वॉटर व्हेन इट रिॲक्ट्स विथ NH3 इट बिहेव लाईक अ ॲसिड. म्हणजे या रिॲक्शनमध्ये ॲसिड सोबत रिॲक्ट होताना वॉटर कोणाची भूमिका बजावतोय, बेसची. तर या रिॲक्शनमध्ये वॉटर जेव्हा बेस NH3 सोबत रिॲक्ट होतोय तेव्हा कोणाची भूमिका बजावतोय, ॲसिड. म्हणजे ॲसिड सोबत रिॲक्ट होताना वॉटर रोल प्ले करतो बेसचा आणि बेस सोबत रिॲक्ट करताना वॉटर रोल प्ले करतो ॲसिडचा. म्हणजेच वॉटर कॅन चेंज इट्स रोल वेदर ॲसिडिक ऑर बेसिक डिपेंडिंग अपॉन विथ विच इट इज रिॲक्टिंग. वॉटर हा ॲसिड म्हणून पण काम करू शकतो, वॉटर हा बेस म्हणून पण काम करू शकतो. म्हणजेच वॉटर हा आहे, आपण त्याला एम्पोथेरिक असं म्हणू किंवा त्याला ॲम्फिप्रोटिक असं देखील म्हटलं जातं. एम्पोथेरिकला अजून दुसरा शब्द काय सांगितला, ॲम्फिप्रोटिक. ठीक आहे की नाही. मग इथे आपण सांगितलंय व्हॉट इज द नेक्स्ट ॲडव्हान्टेज, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी एबल टू एक्सप्लेन द एम्पोथेरिक नेचर. मग यामध्ये एक 2 मार्कांचा प्रश्न येतो, व्हॉट इज एम्पोथेरिक सबस्टन्स अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. मग सांगायचं द सबस्टन्स विच कॅन शो बोथ ॲसिडिक अँड बेसिक प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड ॲज एम्पोथेरिक सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल, वॉटर कॅन शो एम्पोथेरिक नेचर. वॉटर ॲज अ बेस म्हणजे कोणासोबत रिॲक्शन द्याल, HCl सोबत. वॉटर ॲज अ ॲसिड कोणासोबत रिॲक्शन द्याल, NH3. म्हणजे वॉटर हा बेस म्हणून पण काम करू शकतो, वॉटर हा ॲसिड म्हणून पण काम करू शकतो. म्हणून वॉटर हा कोणतं नेचर दाखवतोय, तर तो एम्पोथेरिक नेचर दाखवतोय. अशा तऱ्हेने या थेरीनी एम्पोथेरिक नेचर एक्सप्लेन केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. समजतंय कन्सेप्ट. तर ऑल दीज आर द ॲडव्हान्टेजेस. रॅपिड रिवाइज करू ॲडव्हान्टेजेसला. ॲसिडिक आणि बेसिक नेचर ऑफ द न्यूट्रल मॉलिक्यूल ॲज वेल ॲज आयन यांनी सांगितलंय. ॲप्लिकेबल फॉर ॲक्वियस नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट दोघांनाही ॲप्लिकेबल आहे. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इन द अब्सेन्स ऑफ सॉल्व्हंट यांनी एक्सप्लेन केली आणि एम्पोथेरिक नेचरची कन्सेप्ट सुद्धा या थेरीनी एक्सप्लेन केली आहे. अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगता येईल जो बोर्डवर नाही आहे. मला सांगा, हा NH3 आहे. लास्ट थेरीमध्ये अरेनियस अनेबल टू एक्सप्लेन इट्स बेसिक नेचर,
कारण अरेनियसचं म्हणणं होतं की जर का तो नॉन हायड्रॉक्झिल कंपाऊंड असेल, जर का तो हायड्रॉक्झिल कंपाऊंड असेल तरच त्याचं बेसिक नेचर सांगता येईल. हा तर नॉन हायड्रॉक्झिल कंपाऊंड आहे आणि नॉन हायड्रॉक्झिल कंपाऊंड असून सुद्धा तो बेस आहे, तर त्याचं बेसिक नेचर अरेनियसला सांगता आलं नव्हतं. पण त्याचं बेसिक नेचर कोणी स्पष्ट करून सांगितलं? लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनी स्पष्ट करून सांगितलं आहे. दी नॉन हायड्रॉक्झिल कंपाऊंड लाईक अमोनिया कॅन शो बेसिक नेचर, कॅन नॉट एक्सप्लेन बाय अरेनियस थेअरी बट कॅन बी एक्सप्लेन बाय लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असताना सुद्धा लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीमध्ये एक प्रॉब्लेम असल्याचं आपल्याला दिसतं. तो प्रॉब्लेम अरेनियसमध्ये पण होता अँड दॅट प्रॉब्लेम कंटिन्यूज इन लॉरी ब्रॉन्स्टेड ऑल्सो. तो कोणता आहे? उदाहरणार्थ AlCl3, FeCl3, BF3 हे नॉन प्रोटॉनिक कंपाऊंड आहे, नॉन हायड्रोजन कंपाऊंड आहे आणि तरी पण हे ॲसिडिक नेचर दाखवू शकतात. दे कॅन शो ॲसिडिक नेचर. AlCl3 इज ॲसिड. FeCl3, BF3, they also can show acidic nature, but their acidic nature not explained by Arrhenius theory, not even explained by Lorry Bronsted theory. म्हणून लॉरी ब्रॉन्स्टेड मध्ये हे एक लिमिटेशन त्या ठिकाणी खाली राहत आहे की लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरी कॅन नॉट एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ अ नॉन प्रोटॉन कंपाऊंड लाईक AlCl3, FeCl3 अँड BF3. यांचं कोणतं ॲसिडिक नेचर हे लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीला सांगता आलेलं नाही. अजून काही मुद्दे म्हणजे उदाहरणार्थ कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअरच्या डेफिनेशन आणि अजून काही महत्त्वाच्या कन्सेप्ट या टॉपिकवरती आपल्याला बघायच्या आहे, त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्यात बघणार आहे. सध्या